हां बोला. ॲडव्होकेट सुधा जोशी बोलते. आज आम्ही सर्व वकील, महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्टमधलं जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्या केसमधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून, जसं जगताप साहेबांनी सांगितलं, डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे. ह्याच्या अंतर्गतच मी बोलते, विषयाला धरूनच बोलते. कल्याणमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावा, तसं जगताप साहेबांनी सांगितलं. तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी. त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबवून ठेवू नये. त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी, जेणेकरून त्यांच्या समस्या त्यांना सांगतील. आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि 24 तासात त्याचा तपास करावी. म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावे. आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झालं होता, तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळे विषय पोचवतात. तसं कल्याणमधलं जी निर्भया आहे तिचे जे विषय आहे संपूर्ण देशात पोचवावे, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता घ्यायला पाहिजे. तसं निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते, जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचं गांभीर्य सगळ्यांना समजलं असेल. तर ह्या विषयाचं गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोचवावी, म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल. फक्त देशात एक नारा होता, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. बेटी ही नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या? इसके लिए पहला बेटी बचना चाहिए, उसके बाद आगे का विषय. इसके लिए बेटी बचाने के लिए हम रास्ते में आए हैं. इसका विषय पूरा देश में जाना चाहिए.